ए बकराम, आला मालक. हे बघ मालक, ए खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू तुझं? नाही काय नाही. सकाळी सकाळी काय नाही. उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन आतमध्ये ठेवली ती. साडीतली साड्या. ए बघाराम, बाईसाहेब उठले काय? त्या रात्रभर जागाच आहेत तुमची वाट बघत. हे बघ, मी डायरेक्ट आंघोळीला जातो. हं? बाईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. हं? आपण नाही कुठे बोलणार. हे एक तुझं भारी आहे. आता सांगशील? आता सांगेल. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो. हो काय, दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर? कोण? आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर? बोला, कुठे होतात रात्रभर? कोण? कुणाबरोबर? हा, मी म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा, मी ते लवकर सांगा, नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडकत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा. थापा मारल्या तर याद राखा. सांगतो ना जरा समजून घ्याल की नाही? काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती? तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं, काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो. काय? साडी आणायला गेलो तुझ्यासाठी, साडी. तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठं जायंट व्हील होतं. जायंट व्हील म्हणजे माहिती ना, एक मोठं चक्र असतं आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतं आणि ते गरगर. जायंट व्हीलचं वर्णन पुढे बोला. तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं. वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होतं. आणि मग काय झालं कोणास ठाऊक, मग अचानक बंद पडलं. म्हणजे वरी जाईना आणि खाली येईना. म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले, खालचे लोक खालतीच राहिले. खालचे लोक वर बघू शकेनात, वरचे लोक खाली बघू शकेनात, असं झालं. आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी आदरार्थी बहुवचनानं बोललो. म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र. काय बंडल मारताव तुम्ही? बंडल नाही मार, मी खरं ते सांगतो ना तुझ्या गळ्या शपथ. कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही? आणि नाव काय त्याचं? नाव आहे ना, हे नावात काय आहे असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला. आणि तुम्ही? नाव सांगा. सांगतो ना. बोला भाऊजी, नाव सांगा त्याचं. बोला पटकन. तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी. नाही याला तू ओळखत नाही, अजिबात नाही ओळखत. पण त्याला काहीतरी नाव बिव असेल की नाही? नाव आहे ना. मग सांगा ना. काय आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतंच. जन्मल्याबरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात. नाव सांगताय ना? सांगतो ना. हे नाव हे अँथनी. अँथनी काय? अँथनी गोन्साल्विस. आणि पत्ता काय त्याचा? तुला काय करायचं का पत्ता? त्याचं लग्न झालंय. पत्ता घेऊन सांगतो ना. हे घेऊन घे ग. पत्ता काय सांगणार आता? अँथनी गोन्साल्विस. खोली नंबर 420. चाळ. मला एकच चाळ फक्त माहिती आहे, बटाट्याची चाळ. विभाग कुठून अवदासा आठवली? अवदासा नगर विभाग. ते कुठे आलं? इथे आपला ठाणे. ठाणे माहितीये ना, म्हणजे ठाणे, कल्याण, कर्जत. लिहून घे ग. लिहून घे. झालं समाधान? मी जाऊ अंघोळ. थांबतो. पत्ता एकदा नीट वाचून दाखव ग. अँथनी गोन्साल्विस, खोली नंबर 420, बटाट्याची चाळ, अवदसा नगर, जिल्हा ठाणे. काय विचार आहे तुझा? मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो की मैत्रीण? वेडी मैत्रीण कशी असेल? अगं मला एकच तर मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू डार्लिंग. खोटारडे बंडलबाज, तुम्हाला काय वाटलं तुमची इथं पचेल? बघा मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून, आणि ती तरुण आहे, सुंदर आहे म्हणून. अरे हरामखोर बगाराम, असं सांगितलं. कुठे आहे तो हरामखोर? बगाराम, इकडे इकडे इकडे. तू यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? मलाच विचारतो वर. गपचूप सांगण्याचं देणे ठेवून सांग. कुठं काय सांगितलं? बघाराम, खरं सांग. तू म्हणाला नाहीस
की या घरात एक नवीन बाईसाहेब येणार आहेत म्हणून? म्हणालो होतो. आणि तू हे सुद्धा म्हणालास की ती तरुण सुंदर आहे म्हणून. म्हणालो होतो. तू हेही म्हणालायस बघा राम, की साहेबांनी सांगितलंय की बाईसाहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा. हो, आता एक गडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसरा गडी ठेवणारच. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे. गाढवा, म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास? मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो? चुप रे. हसायला काय झालं? एक गडी सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा गडी ठेवता ते माहित होतं, पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा. चालायला लाग इथून. चल चल चल. मी तेच करणार होतो. हेच करणार होतो. वरती सांगतोय आजकालचे नोकर तुला सांगतो ना. झालं तुझं समाधान? मी आता आंघोळीला जाऊ शकतो? तुम्ही आंघोळीला जा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. भाऊजी हा? तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो होतो म्हणून. हा? कुठे आहे ती साडी? ठीक आहे. अय्या, हा? इथे तर 2 साड्या आहेत. दुसरी साडी कोणासाठी? अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी. बघ 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 माझी मेवणी बघ किती हुशार आहे. कसं पटकन तिने हा. ओळखलं. नाही तर तू हा? तिच्यापेक्षा हुशार आहेस. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. वाढदिवस माझा आहे भाऊजी. तेच 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 करणार तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. आंघोळीला जाताना तिथं चालू ना मी. आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय. थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे. रश्मी, जरा चल माझ्याबरोबर किचन मध्ये. ए, ताबडतोब इकडे ये. काय ग? हे बघ, तो अँथनी गोन्साल्विस आहे ना, त्याला लगेच तार करून बोलावून घे. कशाला? अगे, याने हा जो पत्ता दिलाय ना, तो खोटा आहे अशी माझी नक्की खात्री झालीये. अगं पण मग तार करून काय उपयोग? ती परत येणार कोणी घेतली तेच नाही तर म्हणून. मला हवंय ना. ती तार परत आली की आपोआप सिद्ध होईल की अँथनी गोन्साल्विस ही यांनी मारलेली चक्क थाप आहे. हे बघ तू उगाच वाढवती असं. हे बघ, मी सांगते तेवढं कर बघू. हे रात्रभर कुणाबरोबर होते शोधून काढल्या तरीच मला काही चैन पडायचं नाही. तू उगीच संशय घेतेस ग. त्याने किती प्रेमाने साडी आणली आहे. हा, म्हणूनच मला संशय येतोय. अगं, नवरा जेव्हा बायकोला न मागता साडी आणतो की नाही, तेव्हा त्यांनी नक्कीच काहीतरी लबाडी केलेली असते. तू जा बघू आधी. अगं आता कुठे पोस्टात जाऊ मी? पोस्टात नाही ग, फोनवरून तार करता येते रश्मी. तू पटकन लिहून घे बघू. ठीक आहे. काय लिहू? मिस्टर अँथनी गोन्साल्विस, असाल तसे ताबडतोब निघून या. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. आता माझं सगळं सुख तुमच्यावर अवलंबून आहे. विजया राजू प्रधान.